हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असते. तर आज संडे आहे, पण आज मी माझं काय रुटीन रोजचं चालू आहे. वाटत पण नाही मला आज संडे आहे म्हणून, कारण की मेडिकलवर जायचंच आहे आज पण. म्हणून आज काही मला सुट्टी घेता आली नाही. आज माझी सुट्टी आहे, पण काही घेता आलेली नाही आहे मला सुट्टी, म्हणून जाणार आहे. तर मला आहे ना रात्रभर अशी झोप नसल्यावर डोकं नाही धुतलं, जाऊ दे उद्या धुता येईल. सुट्टी सॉरी. आता सगळं आवरलं, धुणं झाले, भांडी झाले, घर आवरून झाले, पूर्ण नाश्ता पण झाला. आत्ता वाजलेले आहेत 8:45 आणि 8:45 वाजलेले आहेत आणि मला रात्रभर अशी झोप नसल्यावानीच होती. मी रात्री तरी लवकरच झोपले, कारण काय 7 जून, आज 7 जून आहे आणि पावसाची हजेरी कालच लागलेली आहे. पाऊस चालू झालेला आहे आणि जून महिना आले की त्या गोष्टी आठवतातच. आणि मला रात्रभर असं झोप नसल्यावरच म्हणजे झालं. आणि थोडंसं मग नाही का सकाळी उठलं किंवा असं फ्रेश वाटत नाही, तर आंघोळ वगैरे केली आहे तर वाटतं थोडंसं, पण असं जास्त नाही का फ्रेश नाही वाटत आहे. तर पप्पांना जाऊन 3 वर्ष होतील जून महिन्यामध्ये, 22 जूनला 3 वर्ष होतील. आणि तेच मला काही गोष्टी आठवत होतात नाही का. कधीच असं पप्पांनी कोणत्याच गोष्टी आमच्यासाठी इग्नोर केल्या नाही ते, की बाबा परिस्थिती जरा नाजूक आहे मग काही गोष्टी इग्नोर करा, असं कधीच केलं नाही पप्पांनी. प्रत्येक गोष्ट महागंती पुरवत आले, पण शेवटी आम्हीच त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही. ह्याचं खूप म्हणजे खूप वाईट वाटते आणि ते कधीच विसरू शकत नाही की बाबा आम्ही शेवटी पप्पांसाठी काय करू शकलो नाही म्हणून. आम्ही प्रयत्न भरपूर केले, पण आमचे प्रयत्न कुठंतरी कमी पडले असं वाटतं आम्हाला. कारण की शेवटपर्यंत पप्पा काम करत राहिले, शरीराकडे लक्ष दिलं नाही आणि ते थोडंसं दुखणं खूप मोठ्या आजारामध्ये चेंज झालं, बदललं. त्याचं कुठंतरी वाईट वाटते. आणि आपल्यामधून ज्या सगळ्या व्यक्ती आपल्या सगळं गरजा पुरवणार आहे त्या अचानक आपल्यामधून गेल्या ना, ते दुःख पचवणं खूप म्हणजे खूप अवघड असतं. आणि कोणत्याही गोष्टीचं आपण हक्काने मागतो ते आईवडिलांकडेच मागतो. तरी मला आता समीरला असं जास्त हक्काने नाही मागू वाटत नाही, कसं मला पाहिजे, तू काही कर तिकडं पण मला पाहिजे. मी मम्मीला पण त्या दिवशी बोलले आणि पप्पांना तसं काही करा मला माहीत नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे ती गोष्ट, असं होतं. आणि पप्पांचा नेहमी कॉल यायचा की काय करताय काय नाही सकाळी, कारण की पप्पा बाहेर असायचे, सारखे बाहेर असायचे. आम्हाला आठवतच नाही की पप्पा आमच्यापाशी बऱ्याच दिवस राहिले. ते जेव्हा ते आजारी पडले तेव्हाच ते आमच्यापाशी बऱ्याच दिवस होते म्हणायचं. ते पण 6 महिने, जास्त नाही 6च महिने पप्पाचं दुखणं हे झालं. पण खूप म्हणजे खूप त्याच्यामध्ये त्यांना त्रास झाला. आणि पप्पा हे करायचे फोन, टायमावर फोन करणार की काय करताय काय नाही, सगळ्यांना फोन किंवा कॉन्फरन्सवर घ्यायचे आणि आम्ही सगळेजणं कॉलवर बोलायचो. मम्मी पप्पा मी दीदी माया, आम्ही सगळे असं कॉलवर एकत्र बोलायचो. आणि रोज दिसाड म्हणलं तरी कॉन्फरन्स कॉल असायचा आणि बोलायचे. पण असं कधीच वाटलं नाही आम्हाला की पप्पा बाहेर आहेत आणि आमच्यापाशी नाही येते पप्पा बाहेर आहेत, कारण की कॉल सारखे कंटिन्यू असायचे. आणि जेव्हा मोठा मोबाईल घेतला तेव्हा तर व्हिडिओ कॉलच जास्त असायचा आणि व्हिडिओ कॉलवरच बोलणं असायचं. कुठपर्यंत खूप त्यांनी फिरले खूप, पण स्वतःसाठी त्यांना कधीच टाईम देता आला नाही, कधी म्हणजे कधीच नाही. आणि जेव्हा देण्याचा वेळ आला टाईम, सगळं व्यवस्थित करत होता, घर हँडल करत होता. जेव्हा स्वतःचा वेळ स्वतःला देण्याचा आला तेव्हा शरीराने साथ दिली नाही. म्हणून वेळेला खूप महत्त्व आहे, खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. घसा दुखतो अचानक, काय होतं काय ते व्हायरल इन्फेक्शन भरपूर येतात ना, आणि वातावरण पण चेंज झालेलं आहे अचानक, म्हणून पण होत असेल. तर अशा काही गोष्टी असतात, तर त्या गोष्टींचं फेस केल्याशिवाय तर पर्याय नाही. जो जिवंत माणूस आहे ना त्याला प्रत्येक गोष्ट फेसच करावी लागते. सुख असू दुःख असू प्रत्येक गोष्ट फेस करावी लागते. आता माझे आजोबा खूप सिरियस आहेत. मला आज कालच जायचं होतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. मला काल जायचं होतं पण काल काही जाता नाही आलं मला. आणि सकाळी समीरचा अचानक फोन आला, मी एवढी घाबरले
रंक्या म्हणलं की चला संडे तर आहे, मग थोडंसं लेटच उठूया, कामाला तर जायचं आहे पण तरी थोडंसं लेट उठूया. म्हणून मी 7:30ला 7:15 7:30ला उठत असते मी, पण मी आज 7:45ला उठले, म्हणजे 5 मिनटं लेट उठले, 5 ते 10 मिनटं लेट उठले. 5-10 मिनटं लेट उठले. तर त्याच्यामध्ये समीरचा अचानक फोन आला, तर एवढी मी घाबरले, मला अख्खा घाम ते फुटला की त्याचा फोन कसं काय आला म्हणून. तर सकाळ सकाळ कधीच फोन येत नाही असला तर मग मम्मीचा येतो, पण मम्मी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मी म्हणलं ह्याचा कसं काय फोन आला म्हणून. एवढी घाबरले मी, डायरेक्ट तटकडी उठून बसले आणि काय नाही, नॉर्मल फोन केला होता. पण असे काय फोन येतात की माणसाचं आहे ना सगळं घाबरून जातं माणूस. आणि पप्पांच्या वेळेस पण तसंच होतं, अचानक फोन यायचे, फोन आलं की असं वाटायचं काय झालं असेल काय नाही, काय झालं असेल आणि काय नाही. तर शेवटी पण आम्ही तिथंच होतो सगळेजण, म्हणून एवढं म्हणजे शेवटच्या वेळेस आम्ही सगळे तिथंच होतो, पप्पांपाशीच होतो. मी तर 1 महिना होते. रोज फोन येणार, अचानक फोन बंद झाला ना त्याचं खूप म्हणजे खूप अवघड होतं. आम्ही 1 वर्ष तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठीच गेले. रोज काही गोष्टी आठवायच्या, रोज ते हे करायचं, असं वाटायचं की एक दिवस आठवण नाही आली की असं वाटायचं की अरे आपण विसरायला लागलो का पप्पांना, आपण विसरायला लागलो का पप्पांना. ह्या वर्षी आम्ही जे झाड लावलं होतं पप्पांच्या नावाने, त्या झाडाला आंबे आले होते, 4 आंबे आले होते. म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही 4 आणि 4 आंबे आले. तर आम्हाला असं वाटलं की आम्हाला त्यांनी आशीर्वादच दिला आहे, की कारण की ते म्हणायचे आता सगळ्यांचं व्यवस्थित झालेलं आहे, शिक्षण वगैरे झालेलं आहे, आता त्या त्यांच्या मार्गाने नक्कीच पुढं जातील. आणि फर्स्ट म्हणजे आता 1-2 वर्षामध्ये त्याला फळ लागलं आणि 2 वर्षामध्ये फर्स्ट पप्पांनी 4च कैऱ्या म्हणजे त्या झाडाला 4च कैऱ्या आल्या. तर असं वाटलं की आम्हाला 4 जणांना पप्पांनी आशीर्वाद दिला आहे की चला तुमचं व्यवस्थित चाललं आहे आणि अजून तुम्ही पुढं जाताल. आणि आईवडिलांचा आशीर्वाद देणं हा खूप म्हणजे खूप वेगळा असतो आणि तो प्रत्येकाला भेटलाच पाहिजे. म्हणून आईबापांना कधीच विसरलं नाही पाहिजे, कधी म्हणजे कधीच नाही. कारण की त्यांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलाचं हे व्हावं म्हणून. मला असं वाटतं मग आपल्या मुलाची प्रगतीच होत जावं एवढंच वाटतं त्यांना. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.